तर मग भावांनो, तुम्हाला काय वाटतं आपलं हे काम 2-3 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतं का? तर मग जय श्रीराम भावांनो. तर आता आपण आपल्या कामावरती येऊन गेलो होतो आणि आपलं काम आहे ना आज एवढं काहीतरी झालेलं आहे बाई. तर ह्या कामावरती मी काल 2-3 दिवस नव्हतो कारण की आपले पेपर चालू होते. तर एवढं काही काम झालेलं आहे आणि या कामावरती मीच होतो बाई. पण त्या दिवशी आपण ब्लॉग नव्हता काढलेला कारण की आपल्याला पेपरचा पण थोडाफार अभ्यास होता आणि इथं स्टाईल पण आलेली आहे की या बाथरूमची आणि इथली फ्लोअरची आणि त्यानंतर ही किचनची पण स्टाईल आहे बाई. तर इथं हा बाथरूम आहे जो की इथं ओलावा आहे कारण की इथं पाईपलाईन लिकेज असेल बहुतेकदा. तर त्यानंतर मग काय आपण आता पुढे चाललोय तर आपल्याला लावायचं आहे आता जिना. तर जिन्यामध्ये आपल्याला लावायची आहे चेकर टाईल. ही आधी एक लावलेली होती पप्पांनी त्यांनी काल. तर आता आपल्याला लावायची थोडीशी जी पण तिला पण आपल्याला उशीर लागेल कारण हे काम आहे बाई आपल्याला भरूनामध्ये आहे. आपल्याला आधीच उशीर झालेला आहे कारण की इथं लाईट नव्हती त्यामुळे मला याची शक्यता वाटते थोडीफार आणि आता लाईट आली तर आपण हे टाईल वगैरे कापून देतोय पप्पांना. आपल्याला ना बाई एक धड कोणतं काम येत नाही. आपण यानं पूर्ण काम करतो आपल्या कामावरती पण म्हणजे प्रॉपर पूर्ण काम येत नाही आपल्याला आजपर्यंत कारण की आपल्याला घरचे शिकवत नाही आणि ते शिकवत नाही म्हणून आपण पण काही करत नाही. आपण फक्त जेवढं सांगितलंय तेवढं करायचं कारण की इथला राजा पण मी आणि प्रजा पण मी. तर आता आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे आजसाठी एवढं. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तेवढ्यासाठी बाय. आणि अशाच ब्लॉगसाठी तुम्ही मस्तपैकी सबस्क्राईब करून जा बरं का. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.